मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदांसाठी ही भरती चालू आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला यामध्ये 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे आणि परमनंट भरती आहे, सरकारी नोकरी आहे। ठीक आहे। आणि फॉर्म भरणे जे 17 फेब्रुवारी पासून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरणे शेवटची तारीख 4 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर तुम्ही भरू शकता 4 मार्च पर्यंत। आणि या भरतीमध्ये जे 7वी पासून तुम्हाला फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्यूटी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे नागपूरमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर 30 मार्काचा पेपर असणार आहे। यामध्ये 30 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले 15 मार्कावर आपली पासिंग ठेवण्यात आली आहे। 30 पैकी 15 प्रश्न जर तुमचे बरोबर आले, तुम्ही कोणत्या कॅटेगरी असा SC ST OBC EWS NT VG ओपन SBC SCBC तर तुम्ही पेपर या ठिकाणी पास असणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। आणखीन यामध्ये काय काय प्रोसेस आहे, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागते, त्याचबरोबर यामध्ये काय यामध्ये असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई बद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदांसाठी ही भरती चालू आहे। फक्त 7वी पासवर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 48 जागा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि SC ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS NT VG ओपन SBC SCBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NT VG ओपन SBC SCBC यामध्ये 50 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर तुमचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय असणार आहे, सर्वात अगोदर तुमची पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। 30 मार्काची तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि 30 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले 30 पैकी 15 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास या ठिकाणी असणार आहे। 30च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसते। आणि पेपर कसा असतो यामध्ये तर पहा, पेपर एकदम सोपी असते। जनरल नॉलेजचे सर्व प्रश्न असते, महाराष्ट्राचे जनरल नॉलेजचे प्रश्न असते, महाराष्ट्राचे जास्त त्यामध्ये प्रश्न असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि एकदम सोपे प्रश्न असते, त्याचबरोबर एखादा गणिताचा प्रश्न असते, त्याचबरोबर एखादा मराठी व्याकरणाचा प्रश्न त्यामध्ये असतो। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी पेपर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीचा। ठीक आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपी पेपर असते आणि निगेटिव्ह मार्किंग नाही यामध्ये, कारण की जाहिरातीमध्ये कुठेही लिहिलं नाही की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून। अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होते। तर सिलेक्शन प्रोसेस जे आहे आपली मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमची हे 30 मार्काची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। 30 मार्काची लेखी परीक्षा घेतल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे तोंडी मुलाखत तुमची घेतली जाणार आहे 10 मार्कासाठी। तर असं टोटल निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आणि तुम्ही जर मोबाईलमधून फॉर्म भरत असाल मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीचा तर तुम्हाला जे फोटो आहे, जो आपला पासपोर्ट फोटो आहे फॉर्म भरताना आपल्याला 40 KB अंदर आपल्याला त्या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा। तर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन फोटो कॉम्प्रेसर ॲप्समधून तो KB मध्ये कमी KBचा तुम्ही त्या ठिकाणी फोटो डाउनलोड करून घेऊन घ्या, ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल। आणि सिग्नेचरचा सुद्धा आपल्याला कमी KBचा त्या ठिकाणी करायचा आहे। ठीक आहे। तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ही संपत येत आहे
4 मार्च हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर पहा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ शिपाई नागपूर शिपाई या भरतीची जाहिरात. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील शिपाई या पदाची सद्यस्थिती रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रिक्स 16,600 ते 52,400 पर्यंत अधिक नियमानुसार इतर देय भत्ते सुद्धा असणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अटी शर्ती दिल्या बघू शकता. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. त्याचबरोबर पहा महाराष्ट्र नागरी सेवा, ठीक आहे. त्याचबरोबर तर हे काही जे माहिती आहे. आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल मोबाईलमधून सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीचा फॉर्म जर भरायचा असेल तर ही वेबसाईट आहे https bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाचे लिंक या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजतापासून या ठिकाणी फॉर्म चालू झाले आणि शेवटची तारीख या ठिकाणी 4 मार्च शेवटची तारीख आहे. 5 वाजेपर्यंत राहणार आहे साईट. त्यानंतर या ठिकाणी पहा उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काय की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी स्वतः आपला जो पासपोर्ट फोटो आहे तर आपल्याला हा 40 KB पेक्षा कमी या ठिकाणी डाउनलोड तुम्हाला करून घ्यायचा. कारण की त्या ठिकाणी फॉर्म भरायच्या बाबतीत 40 KBच्या वरचा फोटो नसला पाहिजे पासपोर्ट फोटो, ठीक आहे. तर हे KB दरमध्ये तुम्हाला फोटो कम करायचा असेल तर क्रोम ब्राउझरमधून तुम्ही फोटो कॉम्प्रेसर या वेबसाईटवरून तुम्ही तो कमी करू शकता, ठीक आहे. त्यानंतर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर मी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी दाखवून देतो. तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे 30 मार्काची आणि 30 गुण या ठिकाणी असणार आहे. आणि पासिंग जे यामध्ये पासिंगचा जर विचार केला 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी पासिंग आहे. बघू शकता उत्तीर्ण गुण किमान 15. 30 पैकी 15 प्रश्न बरोबर असले तर आपण पासिंग या ठिकाणी असतो. त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, कारण की कुठेही जाहिरातीमध्ये दिलं नाही की यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचं, ठीक आहे. त्यानंतर पहा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नात 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे शारीरिक क्षमता विशेष अर्था चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी. तोंडी मुलाखत तुमची असणार आहे 10 मार्कासाठी. तर अशा निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 या ठिकाणी असणार आहे. आणि तुम्हाला जे तोंडी मुलाखतला जाताना तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सोबत न्यायचे या ठिकाणी दिलेले आहे. तर बघू शकता एक तर जन्माचा दाखल्याचा पुरावा तुम्ही देऊ शकता किंवा मग तो नसेल तर शाळा सोडल्यात दाखला TC तुम्ही त्या ठिकाणी नेऊ शकता. TC जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जन्माचा दाखला नेऊ शकता. जन्माचा दाखला जर नसेल तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही सोबत नेऊ शकता, ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पहा तर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक तुम्हाला न्यावं लागणार आहे. 7वीची मार्कशीट, 10वीचं मार्कशीट, 12वीची मार्कशीट एवढी. आणि त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र 7वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट त्याला प्रमाणपत्र सुद्धा म्हटलं जाते, हे सोबत न्यावं लागणार आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर पहा तत्सम अधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या जातीचा दाखला न्यावा लागणार आहे फक्त मागासवर्गीयांसाठी. आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिशियल तुम्हाला न्यावं लागणार आहे. तर एवढे काही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सोबत न्यायचे आहेत. त्याचबरोबर हे संपूर्ण जाहिरात तुम्हाला वाचायची आहे आणि संपूर्ण जाहिरात वाचून तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर चांगली ही भरती चालू आहे. पगार सुद्धा चांगला यामध्ये असणार आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीची, ठीक आहे. तर जाहिरात तुम्ही हे संपूर्ण वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती.